खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून आपल्या खुनासाकट मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी एक जण ताब्यात, तर मुख्य आरोपी पसार. कळंबमधील महिलेची हत्या झाल्याचा दमानी यांचा दावा. संतोष देशमुखांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेचा प्लॅन होता. गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती. प्लॅनिंग होताना साक्षीदार उपस्थित असल्याची माहिती. मुंबईमध्ये मराठीचा अपमान करणाऱ्या L&T कंपनीच्या वॉचमनला मनसैनिकांनी लगावली कानशिलात, तर राज ठाकरेंच्या निर्देशानंतर मनसैनिकांची ठाण्यातील बँकेत धडक. मोदी 75 वर्षांचे होत आहेत, त्यामुळे RSSने त्यांना बोलवून घेतलं. खासदार राऊतांचा दावा. भाजपमध्ये 75 वर्षांनंतर कोणत्याही पदावर न राहण्याचा नियम असल्याची करून दिली आठवण. कमेडियन कुणाल कामराच्या शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही मुंबई पोलिसांकडून समन्स, तर कामराच्या व्हिडिओवर जगभरात देणग्यांचा वर्षाव. रक्कम कोट्यावधींच्या घरात. प्रॉपर्टी टॅक्समधनं मुंबई महापालिका मालामाल. काल संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये 6,172 कोटींचा मालमत्ता कर जमा. आधीच्या वर्षांच्या तुलनेमध्ये 27% जादा कमाई. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी तब्बल 177 शासन निर्णय. मंत्रालयामध्ये चाललं रात्री 12 वाजेपर्यंत कामकाज. राज्यामध्ये आता घर आणि मालमत्ता खरेदी करणं आणखी महागणार. रेडी रेकनरच्या दरामध्ये सरासरी 4.39% वाढ. सोलापुरामध्ये सर्वाधिक 10.1% वाढ. राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळीच्या सरी. काढणीला आलेल्या गव्हाचं नुकसान. बळीराजा चिंते. आज आणि उद्या कोकणासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. दोन पराभवानंतर अखेर मुंबई इंडियन्सचा विजय. नवोदित अश्विनी कुमार आणि रिकेल्टनच्या कामगिरीच्या जोरावरती 8 गडी राखून दणदणीत विजय कोलकात्याच्या विरोधामध्ये. आणि आज पंजाब आणि लखनौ आमनेसामने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.